6व्या दिवशीही मुंबईकरांना दिलासा नाही आहे. बेस्ट संपाबाबत मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचं शशांक राव यांनी सांगितलं. मात्र समितीने आमचं म्हणणं समजून घेतलं असलं तरी संप सुरूच राहणार असं शशांक राव यांच्याकडून समजलंय. त्यामुळे बेस्टचा संप आणखी 2 दिवस लांबण्याची आता शक्यता आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागण्या मान्य झाल्या तर बेस्टवर 540 कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे. पर्यायानं तिकिटांच्या दरात 4 ते 23 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. शिवसेनेला बेस्ट संप सोडवण्यात काहीही रस नसल्याचं समोर आलंय आणि संपाबाबत विचारलेल्या प्रश्नांना संजय राऊत यांनी चित्रपट मस्त आहे असं उत्तर दिलंय. राऊतांनी हे उत्तर देऊन मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. बेस्टच्या संपामुळे मुंबईकर मात्र बेहाल झाले असताना मुंबईकरांच्या मदतीला स्कूल बस आणि खासगी बस संघटना धावून आल्याने मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळालाय. मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या मार्गावर खासगी संघटनेची वाहनं धावत असून बेस्ट बसच्या भाड्याप्रमाणे दर आकारले जात आहेत. बेस्ट संपाचा आजचा 6वा दिवस असून गेल्या 5 दिवसात मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसून आले. बेस्ट शिवाय दुसरा पर्याय म्हणून टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि खासगी बस निवडावा लागतोय. मात्र या खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. राजौरीच्या नियंत्रण रेषेजवळ पेरून ठेवलेल्या आयडीच्या स्फोटात शहीद झालेले मेजर शशीधरन यांचं पार्थिव शनिवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजे पुण्यात आणण्यात आलं. लष्करी इतमामात त्यांना मानवंदनाही देण्यात आली. मानवंदना दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते. आज नायर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. नारायण राणे यांनी वाटज गावात सभा घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. राणेंनी सभा घेतलेल्याच ठिकाणी शिवसेनेनेही जाहीर सभा घेत नारायण राणेंवर प्रहार केला. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील 10 वर्षाच्या राजकारणात 9 जणांचे बळी कोणी घेतले असा थेट सवाल करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंनाच थेट आव्हान दिलं. अहमदनगर महापालिकेत पक्षादेश झुगारून भाजपला महापौर पदासाठी मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची पक्षानं अखेर हकलपट्टी केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवकांनी शिस्तभंग केल्याप्रकरणी हकलपट्टी करण्याचे आदेश दिलेत. तर या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सर्व नगरसेवक आता मुंबई जाणार आहेत. दरम्यान कोणीही ते कोणत्या पक्षात जाणार नसून पक्षाचा आदेश आम्हाला मान्य असेल असं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवी मुंबईत कोपर खैराणे येथे निर्धार परिवर्तन यात्रेच्या निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. मात्र या मेळाव्यात अजित पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या रटाळवाणे भाषण चालू असताना लोक निघून गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वया एवढं पेट्रोलचे भाव झाले. आता एमडीएचच्या मसालेवाले काकांच्या वया एवढं हे भाव वाढवण्याचा प्रयत्न भाजपचा सुरू असून या निमित्ताने चहा विकत असलेल्या मोदींनी देश विकू नये अशी कडवट टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ठाण्यात केली. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या सभेआधी आयोजित करण्यात आलेल्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांना गाण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी आव्हाडांनीही चाहिए थोडा प्यार चाहिए हे गाणं हिंदीत गायलं. लोकसभेच्या 2019 निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीचा तिढा जवळपास सोडवलेलाच आहे. ज्या 6 जागांमध्ये वाद होता त्यापैकी 3 जागांचा वाद कायमच आहे आणि यामध्ये नंदुरबार, अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा समावेश आहे. लातूरमध्ये येऊन अमित शहांनी पटक देंगेचं आवाहन केल्यानंतर शिवसेनेच्या 6च्या 6 जागा जिद्दीने लढण्याची आता तयारी सुरू झाली आहे. कॉर्नर बैठका आणि गाव तिथे शाखेवर शिवसेनेने जोर दिलाय. तर अहमदपूर चाकूर विधानसभा सध्या भाजपच्या ताब्यात आहे. तरी देखील कसलीच वाट न पाहता शिवसेनेने इथे गोपाळ माने यांचं जवळपास नाव निश्चित करून प्रचाराचं काम देखील सुरू केलंय. आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितले. तसंच राज्याचा विकास करायचा असेल आणि एक चांगला मुख्यमंत्री राज्याला द्यायचा असेल तर संभाजी ब्रिगेडशिवाय पर्याय नसून मुख्यमंत्री हा संभाजी ब्रिगेड ठरवणार असल्याचं मतही आखरे यांनी व्यक्त केलंय.
हिंगोली शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाकरता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज येणार असल्याने नगर परिषदेने शहरात फुटकर व्यापारी आणि टपरीधारकांच्या दुकानावरील अतिक्रमण जेसीबीने हटवलं. तसंच मुनगंटीवार येणार असल्याने दुभाजकांवर एका रात्रीत 2 वर्षाची झाडं लावून शहर सुशोभीकरणाचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते एन.डी. पाटील यांच्या प्राचार्य कृ कडवरकर पुरस्कार शरद पवार यांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं. खरं तर एन.डी. पाटील हे शरद पवार यांच्या बहिणीचे पती आहेत. त्यामुळे मेहुण्यांच्या हस्ते पुरस्कार असल्यानं या कार्यक्रमाला एक नातेसंबंधाचाही धागा पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीसाठी आक्रमक भूमिका घेत शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूरमध्ये साखर कारखान्याच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसंच एक रकमी ऊसाची उचल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आक्रमक करणार असा इशाराही यावेळी देण्यात आलेला आहे. सांगलीत ऊसाची पहिली उचल 2,300 रुपये जमा केल्यानं संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्रांती सहकारी साखर कारखान्याचे घोगावचे गट ऑफिस आणि कृष्णा साखर कारखान्याचे रेठरे हरक्षणाचे गट ऑफिस पेटवून दिलं. तर सांगलीतच एक रकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 4 कारखान्याच्या विभागीय कार्यालयांना टाळं ठोकलंय. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, दत्त इंडिया सहकारी साखर कारखाना, शिरगोपी सहकारी साखर कारखाना, शिवशक्ती शुगर या 4 कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळं ठोकलं गेलंय. कारखानदार आणि शेतकरी संघर्षात सरकारनं बघ्याची भूमिका न घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, नाहीतर किंमत चुकवावी लागेल असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिलाय. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता 100 रुपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाचं भाविकांकडून स्वागत होतंय. घुसखोरी करणाऱ्या व्हीआयपी रांगेसाठी पैसे देऊन दर्शन घडवा अशी मागणी आता करण्यात येते. या निर्णयाची अंमलबजावणी मकर संक्रांती नंतर केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिलेली आहे. ऑनलाईन दर्शन सशुल्क केल्यानं मंदिर समितीच्या उत्पादनात आता मोठी वाढ होणार असून वर्षाकाठी अंदाजे 4 कोटी रुपयांचं आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात भटक्या कुत्र्यांनी 87,410 नागरिकांना चावा घेतल्याच्या माहितीच्या अधिकारात उघड झालंय. अंबरनाथ नगरपालिका हद्दीत तब्बल 9,810 तर उल्हासनगर महापालिका हद्दीत 77,600 नागरिकांचा भटक्या कुत्र्यांनी चावा घेतलाय. मालेगाव शहर परिसरात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्याचा सुळसुळाट झालाय. शहरातील सांडवा पूल परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालत अनेक नागरिकांना चावा घेतलाय. चावा घेतलेल्यांपैकी 16 जण गंभीर जखमी असून जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सोलापूर शहराला पाणीपुरवठा ज्या अनुज बंधारातून होतो तो अनुज बंधारा आता कोरडा पडलेला आहे. तर टाकली येथील भीमा नदी सध्या 9 फूट पाणी असून 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडलं गेलं नाही तर शहरावर जलसंक्रांत येण्याची शक्यता आहे. हा बंधारा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे या बंधाऱ्यात उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांकडून सातत्यानं पाणी उपसा केला जातो आणि दरम्यान अनुज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी पाहता उजनी धरणातून पाणी सोडण्याचं पत्र मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर पुन्हा एका नव्या प्रकल्पाचा घाट घातला जात असल्याने राजापूरमध्ये पुन्हा एकदा प्रकल्पविरोधाचा जनसागरच उसळलाय. प्रस्तावित आयलॉग बंदर आणि औद्योगिक क्षेत्राला विरोध करण्यासाठी आंबोळगड समुद्रकिनारी हजारो ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केलाय. 19 जानेवारीला कंपनीची पर्यावरणीय जनसुनावणी रद्द करावी आणि प्रकल्पच रद्द करावा या मागणीसाठी सर्वच प्रकल्पग्रस्तांनी एकजूट दाखवली आणि विशेष म्हणजे इथल्या ग्रामस्थांना समर्थन देण्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त आणि नाणार रिफायनरीग्रस्तांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. सातारा जिल्ह्यातल्या खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबाऱ्याहून औद्योगिकरणाचा शिक्का वगळण्यासाठी 9 गावातील शेतकऱ्यांनी खंडाळ्यापासून मंत्रालयापर्यंत अर्धनग्न मोर्चाला शनिवारपासून सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केसुर्डीसह 9 गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा पायी खंडाळा ते मुंबई असा प्रवास करतोय.
ठेकेदाराकडे काम करणाऱ्या ठाण्यातील 30 मजुरांना त्यांची मजुरी न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसह ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करायची का, असा सवाल जो आहे तो स्वाभिमानी रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष भोला मंडल यांनी केलेला आहे. मजुरी न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिलेला आहे. विकास आराखड्यातील अंबरनाथ चिंचपाडा भागातील 4 वर्षापूर्वीचा कॉन्क्रीटचा रस्ता वनविभागाने बंद केलेला आहे. रहदारीचा हा रस्ता बंद झाल्याने या भागातील नागरिकांची मात्र प्रचंड कोंडी झाली आहे. सूर्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचं पालघरमध्ये सुरू असलेलं एमएमआरडीएचं पाईपलाईन टाकण्याचं काम रोखण्यास गेलेल्या शेतकऱ्यापैकी एका शेतकऱ्यानं 20 फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून 5 शेतकऱ्यांना मनोर पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. तर आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आदिवासी पुनर्वसन आंदोलन समितीने दिलाय. मुलाचं प्रेम प्रकरण असल्याच्या कारणावरून त्याच्या आईची गावात धिंड काढल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळाई गावात घडल्याने एकच खळबळ माजली. या प्रकरणी पीडित कुटुंब दबावाखाली असल्यानं त्यांची तक्रार दिली नसल्यानं पोलिसात आता गुन्हा नोंद करण्यात अजूनही आला नाहीये. मुलीच्या वडिलांसह तिचे कुटुंबीय शुक्रवारी पहाटे मुलाच्या घरी धडकले आणि त्यांनी मुलाच्या आईला मारहाण करत विवस्त्र केले आणि तिची धिंड काढली. गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सूर्यभान पावडे यांनी TV9शी बोलताना या घटनेचा खुलासा केलाय. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मॅग्नेस कंपनीतील 12 तरुणांवर चोरीचा आरोप करत त्यांना अर्धनग्न करत त्यांच्याकडून परेड करवून घेतली. या प्रकरणी या तरुणांनी तक्रार दाखल केल्यानंतर 10 सुरक्षा रक्षक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. महिलेची छेड काढण्याचा आरोप करत एका तरुणाला रस्त्यात बेदम मारहाण करत घरी आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी तरुणाच्या पत्नीने केली. जर का माझ्या नवऱ्याने छेड काढली असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. तुम्ही त्यांना का मारलं असा सवालही या महिलेने विचारलाय. नालासोपाऱ्यातील यशवंत विवा टाउनशिप परिसरातील इमरॉल्ड टॉवर या इमारतीत रिलॅक्स युनिसेक्स सलून अँड स्पा मध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं. तुलिन्स पोलिसांनी छापा टाकत एका 19 वर्षाच्या पीडित मुलीची सुटका करत 2 दलालांना ताब्यात घेतलंय. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील म्हातोडी येथे 56 वर्षीय अशोक गोरले या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गोरले यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 4 लाख रुपयांचं कर्ज होतं. मंगळवेढ्यात 27 ऑक्टोबर 2018ला 9 वर्षीय प्रतीक शिवशरण या चिमुरड्याची हत्या नसून त्याचा नरबळी दिल्याचा प्रकार आता उघड झालाय. आरोपी नानासाहेब डोके यांच्यासह कुटुंबातील व्यक्तींनी शारीरिक व्याधीतून सुटका होण्यासाठी हा नरबळी दिला होता. हा नरबळी इतक्या निर्घृणपणे दिला होता की विविध विधीसाठी टप्प्याटप्प्यानं प्रतीकच्या शरीराचे भाग काढण्यात आले होते. या प्रकरणी यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एक अल्पवयीन आरोपी अटकेत होता आणि त्यानंतर आता मुख्य आरोपी नानासाहेब डोकेला अटक करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे एटीएम मशीनमध्ये 36 लाखांची रोकड टाकणाऱ्या चौघांनी बंदुकीचा धाक दाखवत रोकडची लूट केल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना पोलिसांनी 32,94,000च्या रोकडसह अवघ्या 6 तासात गजाआड केले. बनाव करणाऱ्या दोघांसह त्यांचा एक साथीदार अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तक्रारदारच चोर निघाल्यानं पोलीस तपासात असं उघड झालेलं आहे. 31 डिसेंबर 2018ला वेल्हा येथून पुण्याकडे येत असताना एका सराफा व्यावसायिकाला लुटणाऱ्या 4 जणांना त्याच्या एका साथीदारासह राजगड पोलिसांनी गजाआड केलाय. यावरून 1,09,45,940 रुपये किमतीचा माल चोरला होता. या आरोपींकडून 2 किलो 720 ग्रॅम सोनं, 10.301 किलोग्रॅम चांदी असा एकूण 91,08,640 किमतीचा माल जप्त करण्यात आलाय. गुन्ह्याचा पुढील तपास राजगड पोलीस करतायत. चैन करण्यासाठी चोऱ्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून हडपसर पोलिसांनी धडाकेबाज अशी कारवाई करत 11 दुचाकी, 25 मोबाईल आणि एक लॅपटॉप असा सुमारे 6,30,000 रुपयाचा किमतीचा मुद्देमाल जप्त केला. हा आरोपी रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा उजेडात असलेल्या दरवाजा खिडकीतून मोबाईल, लॅपटॉप चोरी करायचा. या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. कोर्टात हजर केले असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पुणे शहरातल्या हडपसर परिसरात ग्राहकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विश्वजित जंबरला हडपसर पोलिसांनी अटक केली. तसंच या प्रकरणात इतर 4 बांधकाम व्यावसायिकांवरही गुन्हे दाखल करण्यात आलेत. नागपूर औरंगाबाद महामार्गावर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या वाहनांचा भिडशिवणी फाट्यावर झालेल्या अपघातात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय. कारंजा येथून अमरावतीला कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनाच्या चालकाचा ताबा सुटल्याने वाहनातील 300 कोंबड्यांचा मृत्यू झालाय. मुंबई गोवा महामार्गावर पनवेल ते पेण दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री एलपीजी टँकर नाल्यामध्ये कलंडून गॅस गळती झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण परिसर खाली करत वीज प्रवाहही बंद करण्यात आला होता आणि त्यानंतर जवळपास 15 तासांनी टँकरमधला गॅस रिकामा केल्यानंतर सर्व काही सुरळीत झालं. भवानी तलवारीची प्रतिकृती जिजाबाई यांचा वंशज, इतिहास अभ्यासक आणि लेखक नामदेवराव जाधव यांनी बनवून घेतलेली आहे. 4 फूट 2 इंच एवढी लांब, 1200 ग्रॅम वजन, लवचिकता तसंच 3 तोळे सोनं याकरता वापरण्यात आलंय. काल राजगडच्या पायथ्याजवळ या तलवारीचं अनावरण करून या तलवारीचा जगभर प्रवास सुरू केला जाणार आहे. 92व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खणखणीत भाषण करणाऱ्या शेतकरी महिलेला थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. मातोश्रीवरून फोन करून उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. शनिवारी साहित्य संमेलनात कवी कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या सर्वात बालकवीनं रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. बालकवीनं आपला कट्टा गाजवला आणि या बालकवीच्या एकत्रित कवितांचा संग्रह असलेल्या माळवरची फुलेचा प्रकाशन सोहळाही पार पडला. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. यशवंत स्टेडियमवर आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 15 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जवळपास 72 लाखांची बक्षिसं वाटली जाणार आहेत. यावेळी स्टेजवर नितीन गडकरींच्या बॉलिंगवर सचिननं फटकेबाजी केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या गाई वासराचा चक्क वाजत गाजत वाढदिवस साजरा केला. एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस साजरा करावा अगदी तशी तयारी करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आणि या ऑपरेशन अंतर्गत राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. आर्थिक मागास आरक्षण विधेयकावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजेच लोकसभेत आणि राज्यसभेत या विधेयकाला मंजुरी मिळाली. 3 तलाक प्रतिबंधक अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आणि संसदेत हे विधेयक मंजूर न झाल्याने हा अध्यादेश पुन्हा जारी करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 जानेवारीला घेतला होता. मोदींना टक्कर देण्यासाठी सपा बसपा एकत्र लोकसभा निवडणूक लढवणार असून उत्तर प्रदेशात बसपा 38 आणि सपा 37 जागा लढण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्ष आणि बसपाने आपला राजकीय निर्णय घेतला आहे. आता आम्ही उत्तर प्रदेशात पूर्ण क्षमतेने लढवू असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलंय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मुलीचं अपहरण करण्याची धमकी देण्यात आली. तसा मेल केजरीवाल यांच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवण्यात आलेला आहे. हिमाचल प्रदेशातल्या मनालीमध्ये शनिवारी सायंकाळी पुन्हा हिमवृष्टीला सुरुवात झाली. मनालीसह कुलू आणि लाहोल भागात आज देखील जोरदार हिमवृष्टी होईल असा इशारा हवामान विभागानं दिलेला आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असून हवेतल्या गारठ्यामुळे लोकांनी उभेसाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्याचं चित्र समोर आलंय. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमध्ये गोरखनाथ मंदिरावर आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली. संक्रांतीनिमित्त या मंदिराची भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि या पार्श्वभूमीवर ही रोषणाई करण्यात आली. रोजगार वाढवण्यासाठी कृषी क्षेत्रातील गुंतवणुकीवर उद्योगांवर भर देणे आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलंय. CII या औद्योगिक संस्थेची 25वी वार्षिक भागीदारी परिषदेचे उद्घाटन नायडू यांच्या हस्ते झालं. त्यावेळी बोलत होते. कतार एअरवेज कंपनीने इकॉनॉमी आणि बिझनेस क्लास तिकीट दरात कपात केली आहे. कंपनीने तिकिटावर तब्बल 25 ते 35% डिस्काउंट ऑफर दिलेली आहे. तर ब्रिटिश एअरवेजने जानेवारी सेल सुरू केला आहे. या सेल अंतर्गत 100 ठिकाणी प्रवाशांना पोहोचता येणार आहे. इकॉनॉमी, प्रीमियर इकॉनॉमी आणि बिझनेस कॅबिन्सच्या तिकिटावर डिस्काउंट ऑफर्स देण्यात आल्या आहेत आणि ही ऑफर 31 जानेवारीपर्यंत असणार आहे.